या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची अवैध देशी विदेशी मद्य व हातभट्टी दारू निर्मिती विक्री वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत 28 वाहनांसह 90,97,775 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर, राजेश देशमुख आयुक्त महाराष्ट्र राज्य, प्रसाद सुर्वे मुंबई, सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2025 दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची महात्मा गांधी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अवैध देशी विदेशी मद्य, हातभट्टी दारू निर्मिती विक्री वाहतुकीवर, हातभट्टी निर्मिती केंद्रांवर वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत 143 गुन्हे नोंदवण्यात आले असून 126 जणांवर कारवाई करून 73,495 लिटर गुळ मिश्रित रसायन, 10,515 लिटर हातभट्टी दारू, 152.37 लिटर विदेशी मद्य, 314 लिटर देशी मद्य, बियर, ताडी, काळा गुळ व परराज्यातील विदेशी मद्य तसेच 28 वाहनांसह एकूण 90,97,775 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गत वर्षीच्या तुलनेत 2025-26 या वर्षात एकूण गुन्ह्यात 15% तर एकूण मुद्देमालात 232% वाढ झाली आहे। अवैध मद्य विक्री, अवैध निर्मिती आणि वाहतुकी विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 या क्रमांकावर अथवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 या क्रमांकावर माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी कळवण्याचे आवाहन केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।